बाई, माझे जर सख्खे असले असते तर मला हे सगळे कामच करायला नसते लागले. सगळं तिने केलं असतं. आणि मुलं सुद्धा येतात बघायला, पण काय करणार, एकही धडच नाही. पटापट ओरकावं लागल, कॉलेजला निघायचंय मला. हेच करत बघायचं लागणार आहे आयुष्यभर, धुणं भांडी. अरे यार कुठं चालला? ते काम एक थोडं महत्वाचं. कोणतं? बस बसतोय. हुशार आहे रे, मी यायच्या लगेच कुलूप लावून घेतो. अरे लय महत्वाचं काम आहे, म्हणजे आयुष्याचा प्रश्न आहे माझ्या. बर पाहुणे आलते ना तुला बघायला, काय आलं रे? आता काय सांगू, त्या पोरीला आहे ना पहिले 4 बॉयफ्रेंड होते. हा वय, हा निदान तुला तेवढे तरी येतात. माझ्या घरी कोणी म्हणा ना सगळं, म्हणजे तुला बघायला झालं नाही पाहुणे? याय ना जाऊन. ते कसे असते पाहुणे ते बी माहित नाहीत मला. पहिलं आलं, हा तिला म्हणलं तुमचे किती झाले? तिने 4 बॉयफ्रेंड झाले. हा वय. मला विचारलं आतापर्यंत तुम्ही किती म्हणजे सोयरी की बघितल्या? हा असं विचारायला गेलं, तिने 4 बॉयफ्रेंड होते. दुसरी आली, ती म्हणे मला 2 पोर आहे, जमंग का म्हणे लग्न करायला? मला जमन ना, दे माझ्याकडे पाठवून द्यायची. तुला आहे ना शेवट पर्याय तेच आहे. हा ना, तुला 2 लेकराचीच आई भेटणार आहे. असं काय का निदान हो ना, महत्वाच असते. काय बघ ना, हे बघा, काय अजिबात बघायच नाही तू तिकडं. काय म्हणजे बघायची नाही म्हणजे? ते माझी ती तुझी? हा वांडबाजारची आहेत तुझी. तू शांत बस बर का. हे बघ, मला ती पोरगी आवडती आणि मला लग्न करायचंय. तू बघू नको. मग मला काय दुसरं काय कर, मला बी लग्नच करायचंय. मी करणार तीच समज कर. दोस्तीत कुस्ती करू नको. तुला शेवट तुला सांगतो, तू करू नको. अरे मला लग्न, मला आवडती ती लहानपणापासून, मला आवडती. मला बी आवडते लहानपणापासून. 4 वर्ष तू बाहेर होता शिकायला आणि तुला आवडती काय? आम्ही त्याच्या आधी बघून गेलतो तिला. हा हे बघा अक्षा, आपलं मैत्री लय दिवसाची, लहानपणापासून मित्र आहे. त्या पोरीसाठी आपलं भांडण कशाला करतो? मी तेच म्हणतो, कशाला भांडण करतो? तुला तरी निदान पाहुणे तरी बघायला येते, मला कोण येते बघायला? इकडे तरी बघू दे. तू दुसरी बघ ना. पण नको, ही घरी. हे बघ, ज्याला रेटन त्याला भेटन. ज्याला रिटर्न त्याला भेटन म्हणजे? मी पटवणार आहे. अरे मी पटून दाखवतो तिला. पटवून दाखव. तू जर पटवली ना, 5,000 रुपये देत तुला मी. चल लागली पण 5-5 हजारची ना लागली. चल पैसा चल. हा, मीच पटून दाखवतो. चल चल चल, इकडे तिकडे कुठे चालला बायतान्या? मला तयारी करावं लागेल. अरे लगेच जायचं. ती चालली, कपडे वाळायला आली का ती, म्हणून तयार होऊन यायचंय. हिला आहे ना आज बोलूनच टाकतो. लय दिवसाचं माझ्या मनात आहे हिला बोलायचं, पण आज आहे ना काय होईन ते होईन. हिला ना प्रपोजच करतो. हा, ही माझीच झाली पाहिजे. आय लव्ह यू. काय होता? तुम्ही कस काय? मला आय लव्ह होतं. तुम्हाला नाही म्हणलं, मग ते मला वाटलं ती तुमची पोरगी. महापुरे काय होतं? महापुरे हा, जर परत इकडे जर नजर ठेवली ना महापुरीवा, गोट्याच काम करेल चावलं. अहो मामा एवढं कशाला रागावता? मामा कोण? मामा आला आता तुमच्या पोरीसोबत लग्न झाल्यावर मामाच होता ना तुम्ही. म्हणजे जमले महापुरीचा? जमवा ना आमचं दोघांचं. कोण तो सगळं? हा, जातो का तू आता इकडं? ती कुठे गेली? एकदा तिला बोलवा ना. तिला एकदा विचारतो मी, काय विचारतो? आय लव्ह यू म्हणतो. तू निघतो का? अहो ऐका ना, का तुला खायचे पटके आता? पोरगी तुमच्या डोळ्यासमोर राहील. हा? जर परत आला ना बा घरा काय, हा बघा तरी. अयो, अरे मी म्हणलं ना तू याच्याने होणार नाही. अरे बघ, एका 6 मिनिटात पाठवतो ना मी तिला. हा, अरे तिचा बाप जर नसता आला ना, ती मला आय लव्ह यू तू म्हणली काय का? बस, मला वाटलं पोरीला चाललं आलो म्हणून. मला का ना तिचा बाप आवडतो तुला, कसं त्याला आलो म्हणतो. अरे ती पोरगी तिथं होती काय बस, पण मी इकडे बघितलं, हा. तिचा बाप कवा टापकला काय माहिती. ते तू याच्याने नाही होणार रे. दे तू ना, ते नादच सोडून दे. आणि तुला पाठवणार आहे ती? अरे आपला विषय म्हणजे लय बेकारी. बर जाय जाय म्हणजे तुला कळेल तिच्या बापाचा हात कसा लागतोय. हे बघ पाठ लाल झाली माई. हा, मग त्याला काहीतरी शिकव आता.
आणि थोडस हृदयाला बी काहीतरी शिकव, कारण की ती माई होणार आहे. तोंड पाय आरशात मई वाहणार आहे. पाहून चालू मी आता चाललोय बघ. तोंड आहे ना असं झाकून काय बरं. अरे बाई, माई म्हणजे माईच होणार आहे. आपलं नाव बदलून टाक मग. बरं. आणि तसं आणि 5,000 रुपये रेडी ठेव. हा जाय. हा? काढून ठेव. हा हॉस्पिटलला कमी पडलेत मी घालतो जायचो. रे तू याच्या नाही झालं, तुला काय वाटलं माहिती होणार नाही का? अरे जाय ना. अरे चाललो ना. बरे बरे पाहता याच्यात ढोंगर लावता आणि तिचा बाप तो कळत बघ तुझ घरात घुसला का येऊ. माई हा सरपंच गोळा करून करून वैताग आलाय. म्हातार काय कामाचं नाही, त्याच्यात मला घालायचंय खायला. मला त्याला म्हणलं होतं लाकडं लावून घेऊ व्यवस्थित. माणसं जळणार नाही ते रात्रीची पाठीची होतो. म्हातारा देवीन आज बोलतोच तिला. त्याला काय जमत आहे आता, मी डायरेक्ट लग्नाच विचारतो. तसलं आय लव्ह फिलवी काय नसतं. पूर्वा पूर्वा ऐक ना, ऐकते का? मला ना तुझ्या संग ना लग्न करायचंय. काय तुम्ही कुठं कस काय अचानक घरी कस काय कामाला नाही गेले? मी का कामाला जातोय? नाही मग कुठं पाहुण्या रावणाकडे नाही गेले बाई? म्हणजे मी कामाला जाऊन तू महापुरुष संग लग्न करणार का? नाही लग्न म्हणजे आता तिला आयो 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 तिला कसं ठेवणार आहे का? इकडे काय पूर्वा आली काय? काय करत होती तुम्हाला? अगं बाई हे कोण आहे? मी का? मी काम करत होते. मी कस काय आला घरात? ते दाराच्या उघडा दिसलं घुसलो आणि विचार म्हणजे तसं ठेवायची पुरी. तू काय करत होती का? अरे म्हातारे आम्ही सरपण आणाय गेलते. काय झालं का माझ्यावर कशाला उचक? महा कस काय आला घरात? अरे मी ह्याला ओळखतच नाही. कोण आहे का बाई? मला काय माहिती. अहो होणार जावई म्हणजे अयो म्हणजे तसं नाही म्हणजे आता काय आज नव्हतं करायचंच आहे ना लग्न. कुणाचं? तुझं माझं आपलं? हा कोण बोललं? मीच म्हणलं. आणि तू कधी ठरवलं? आता मागाशी तुम्ही काय झोपा काढत होत्या काही घरात शिरोस्तर? अगं मी बाथरूमला जायला होतो. तुला आताच हाताला टायमिंग भेटला का बाथरूमला जायला? मग आता काय करू? काही शेवट येतच नाही. ही पोरगी काय करते? ही पोरग घरात शिरलं? नाही नाही मी काहीच नाही केलं. मी का बोलवलं का? नाही मी नाही बोलवलं. नाही ते अरे मागे तू कपडे वाळत घालीत होती तेव्हा तो एक नगीन आलता. कोण? कुठं? अगं मी तिला ती पॅन्ट वाळीकडे पाहायला गेलो तर तिला ते आलं 4:30 बोलत होत. बरं आय लव्ह यू बघ. आय लव्ह यू. आणि हा कोण आहे आता परत लग्न करायला? मी आय लव्ह यू हे चाकून तिच्या पोरीने इज्जत मानली चव्हाट्यावर. जरा बाहेर. तुला गबस दुसऱ्या कशाला शिरला आमच्या घरात? अरे. आम्हाला काय म्हणते तुम्ही? अरे तुझ्या पुरीला का मारायची? याला मारा. कशाला मारायला? मी जातो घरी. मारते तुझ्या नरडीचा घोट घेते. दोन पोरं मगाशी कोण आईला बी म्हणला ही कुठलं घरात शिरलं? हा डायरेक्ट मला तुला बघतोय. मी नाही काय केलं ग. मला नाही माहिती हे कशा घरात शिरलं. कोण मला आय लव्ह यू बोललं मला काहीच नाही माहिती. हे कोण नाही येत माझे. खरं म्हणते का? हा खरंच. म्हणजे कसं हे उघडं दिसलं मला वाटलं कुत्र शिरायच्या भाडे दरवाजे लावून घ्यायचे का? तुमच्या करता उघडे ठेवायचेच का? नाही हा? मग तुम्ही लगेच उघडे असतो तुम्ही लगेच घुसताल का? तसं नाही मामा. मग मामी अरे मी काय म्हणतो जेव्हा तुमचं ठरलं ना तेव्हा मला सांगा माहिती चौकशी करा. मी ते काय चौकशी करतो? अरे तू हा परत जर इकडे दिसला ना हा म्हाताऱ्या तू जरा लक्ष. अरे पण तू बाहेर होते काय करत होती बाहेर? अरे मी डोंगरात मारायला गेली ते सरपण आणायला. तुला लागते की 3 तुला काय मला काय चेतवायचं होतं काय? एवढं सरपणाशी तुला काय करायचंय? मग खाणार कुठं? गॅस संपलाय. सरपण नको का आणायला? तुला सांगितलं पूर्वी ध्यान ठेव. काय मीच ध्यान ठेवायचं का? मग कोणा ठेवायचं? मी सरपणाचं बघू, घरातलं बघू का तुकड्या पाण्याचं बघू का त्या पोरीव ध्यान ठेवते का? अशी बारकी नाही तर 22-23 वर्षाची झाली किती? अगं तुला मी काला करून आले बाकरी घालायला काढले. तुला असं रानवाडी डल्ले आणेल पूर्वी लक्ष ठेवायला आलेले.
हा मी राहणार हिंडते का राहणार हिंडते मग तुला पूर्व लक्ष ठेवायला सांगेल का रे मी? तुम्ही काय करत होता काय करत होता तेवढ्यासाठी आणली का मला भाकरी थापायला पुरीवर ध्यान ठेवायला मग तुला काय पाहिजे तुला? काय पाहिजे तू ठेव तुझ्या पोरीवर ध्यान माझी मला नेऊन सोड माहेरी नाही यायचं मला तुझ्या पुरीपासून तुझ्यापाशी हा रे? हे, येऊ नका. गप म्हातारा तुझ्या अगं मी काय होत ऐकायचे का? हिची आई वारली म्हणून तुला करून आणले मी का तू लक्ष ठेवशील बा? हा मग तेव्हाच नाही का सांग बरं ते पण माझीच पोरगी आहे की मी सावतर आहे मग काय झालं जो ना सख्या आई गत जीव लावते का नाही ग तुला मग कस काय पोरं घरात घुसून राहिली? मला नको काय म्हातारा माझे मला 9 वर्ष हक्क जग नाव ठेवायला आले म्हातारा नवरा केला म्हातारा नवरा लोक नाव ठेवू सुटले का आता? मग खबर मी दुसऱ्या काय गेलो का कुठं? हा तुमची पहिली बायको पण अशानच मेली काय रे? कुठं हा? फुटकच घरात होय मला माहेरला लोक येणार घरात होय पहिली. माहेरला सोडणार आहे का सांगा हा माहेरला सोडा मला का? हा मला नाही राहायचं सांगा राहा तुम्ही मायले खरं दोघं सुखान राहा माझं वाटोळ करून टाकलं काय ऐकतोय मी आता? अहो बाबा माझी काय चूक आहे मला काहीच नाही माहिती यातलं राहू का नको मी या घरात? नाही हा? एकच राहा तुला जसं राह करायचं तसं कर बाई जसं राहायचं तसं राह. अहो पण माझी काय चूक आहे यात मग आता 2 पोरं जर आपल्या घरापर्यंत यायला लागले हा काय काय ऐकायचं मी काय करायचं? हा मी काय करू मग आता ए अगं कुठं चालली? पैसे द्या मला खर्चाला गाडी अरे! त्याला अगं नाही राहायचं मला अगं ऐक ना तुम्ही हात सोडा द्या मला खर्चाला पैसे जाऊ द्या आता 3ची गाडी भेटू द्या नाहीतर 4ची मला रुपये नाही भेटला तुला. हा किती पैसे लागत आहेत आ? मी देतो तुम्हाला. ए बाबा, तुम्ही इकडं का आले परत? ते काय झालं लय बऱ्याच वेळेचे तुमचे भांडणं चालू आहेत ना आम्ही तिथंच ऐकत होतो कशाला भांडू राहिले तुम्ही? अरे ते आपल्यावरून भांडणं चालली पोरीचे म्हणजे गंमत पाहायला आले का तुम्ही आमची? पोरीचे आणि बापाची भांडणं चालली याला द्यायची पोरी मला द्यायची पण मला द्या नाही वाटलं मला द्या माझी काय अडचण नाही भरपूर आहे माझ्याकडे. भांडण नका करू पण हा कोणाला दिली पोरगी तरी सुखात राहील. नाही तर पोरीलाच कोण आवडतंय? पोरीला तर विचारायचं बाजूलाच राहिलं तुम्ही दोघांनी ठरवलं का कुणाला पाहिजे आणि कुणाला नाही नाही तुझ्या डोळ्यावरूनच कळत आहे मला तुझं लय प्रेम आहे माझ्यावर. गपे माझं काय तुझ्यावर प्रेम नाहीये मग माझ्यावर असेल तू चुप रे तुझ्यावर पण नाहीये नेमकं कोणावर आहे मग? उडून आले तर माझ्या घरी हा. अहो तुम्ही गप काय राहिलाय ऐकतोय मी ऐकतोय चालू दे हा चालू द्या. बरं बरं मी काय म्हणतो ऐका ते तुमचे भांडण आहेत ना सगळे आमच्यामुळे पेटले तिने काय आम्हाला बोलवलं नव्हतं. हे कसं आहे ना आमचे लग्न जमानात ना. हा ते आमच्यात पैज लागली. हा कोण पटवतोय त्या पोरीला 5-5 हजार रुपयाची पैज लागली होती. तुमच्या दोघांचं लग्न जमाना म्हणून तुम्ही लोकांच्या घर फोडताल का इथं काय भाजीपाला आहे का रस्ते आलं तर घ्या आणि जावा रडू नका रडू नका आमच्या घराचं वाटोळ केलं तुम्ही दोघांना निघा अहो मामी जाऊ द्या बघा कुठं चांगली सुरेख असेल तर म्हणजे तुम्ही तुमच्यात पहिली लावल्या हा आणि आमच्या तिघांमध्ये घरामध्ये वाद लावले. नाही, वाद नका करून तुम्ही हा. चुकलं आमचं. चुकलं वाटलं माफी मागतो. तुमच्या पोरीची काही चूक नाहीये. हा. आता तुमचे लग्न व्हायला तुम्ही तुमच्या आई बापाला सांगा आम्हाला पुरी पा तुम्ही काय लोकांच्या घरात घुसात्या? आमच्या घरच्याने आम्हाला सोडूनच दिलंय. तुमच्या पद्धतीने बघा म्हणते ते नाही. आणा बघतो पोरगी फक्त आहे ना पोरगी जीवन पाहिजे कशी का असं. ह्यांचं मुर्दा बसवल्याला बोलायला तर काय वाटतंय काय तर भांडण लावून अजून कसं टिंगल करतात आणि वरून माझ्या आई बापाने सोडून दिले आम्हाला. अहो तसं नाही मग आता भांडू नका कुठं जाऊ नका आहे का नाही होय? हात काढतो का? हा मला आता टाकताय ना हात. मामी काय मला वाटतं यांना पोलिसाच्या ताब्यात दिलेलं बरं लगेच हा? लगेच बरं मी काय तुम्ही इकडे थांबा बाहेर मी पोरीला विचारतो कोण पसंत आहे काय आहे हा तुम्हाला लगेच सांगतो. नाही नाही मला नाही पसंत ह्यातलं कोण नाही नाही आधी मोठ्यांचं ऐकावा. अगं ऐक ना बाई चाल ना आता नाही मला नाही करायचं ए देऊ का काय लागली चला चल. अहो का हा? अरे पार घरापर्यंत यायला लागली तुम्ही थांबा ना आता हा. आम्ही विचारतो पुरीला. हुंडा नको मामा बर का. हा. पोरगी द्या मला. तुला नाही तर मला. बरं मी काय म्हणतो जो या घरचा जावया असेल ना तुझ्या उमऱ्याच्या पलीकडे जाईन आणि तुम्हाला माहिती 100% मीच जाणार. हे बघ तशी गादर नाही करायची. हा हे बघा मी काय म्हणतो आपण आता पोलिसाला फोन लावू. पोलिसाला हा म्हणून तुम्हाला आतमध्ये आणले मी त्याला बाहेर उभं करून ठेवले. मी म्हंटल आता तर मी गेलेच बाई तुम्ही आता द्यायला लागले की काय मी येडाय का लगेच लगेच हो. हा हॅलो पोलीस स्टेशन बाबराव बोलतोय
हा लवकर या अर्जंट माघारी हा. हो लय अर्जंट. 2 पोरं आहे त्या महापुरीला ना त्रास देते म्हणून तुम्हाला अर्जंट बोलायला फोन केलाय. लवकर या. हा चालेल चालेल येऊ राहील. आता बाबा येऊ द्या ह्यांना उचलून. चांगली ह्यांना कळलं लोकांच्या घरी कसं बरं आता काय करू. आता आपण बाहेर जाऊ जाऊया का आणि त्यांना सांगू एक पोरगा आवडतोय आज सांगून देऊ. बरं लावून द्यायचं नाही लग्न पण. नाही बे, काही येडा आहे का ग? अगं, तू चंद्राचा तुकडा आणि त्याच्या सोबत मग? लग्न लाव. हा, चल. हा चाल पो चल. या ठरलं का? हा ठरलंय. आता कसं आहे टाइम आहे ना. कॉंग्रॅच्युलेशन. हॅपी मॅरिड लाईफ आपल्या दोघांनी. अजून सांगितलं का? मीच पसंत आहे ना. बघा वर बरं सांगायला मीच ना. मी ना. अगं आपण मी लय सुखात ठेवीन तुला. आणि मी का दुखात ठेवीन का? मी बी सुखात ठेवीन. कोणतं आवडत. अहो थांबा 2 मिनिटं लागणार. चालू पण तुम्ही गेलता का? हा डान्स करा माझी यांच्या संगत यायचं काय तुम्हाला लग्न लावून पोरीचं. त्याचं वय लय ना. अहो तुम्ही तर म्हणले आम्हाला देणार पोरगी. पोलिसाला कशाला बोलिलं. कोणला बोलावलंय ना. ठीक आहे. ह्यांना पकडायला नको. या बाई दोघा जण. धरा. अहो तुम्ही लग्न करा पण आम्हाला कुठं चाललेलं. लग्न करायला नाही तुम्हाला लिहायला आलोय. कमून? डाळ भात खायला चला. लग्नात गुलाबजामू करा. लग्नात गुलाबजामू लय आवडते. माणसं बघत येत बघू द्या ना मग. कशाला. करतात तर सांगू ना. हा चला. सिलेक्शन झालंय माझं. आम्ही तुमचं. चला. चाललोय बेसन खायला. हळू बसा गाडीत बसा. गाडीत परत पैसे मागताना आमच्याकडून. नाही नाही बसा. बसतो ना आता तुम्ही. पळशीन बस गाडीत. हळूच.